अस्सलामुअलैकुम प्यारे बच्चों। आज हम आपकी मराठी की किताब से पढ़ेंगे पाठ क्रमांक 24 सारे कसे छान। एका म्हणा, गावाजवळ नदी, नदीत पाणी, पाण्यात मासा झोपतो कसा। इथे आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की पाण्यात मासा कसा झोपतो। झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी, पक्ष्याच्या पंखावर छान छान नक्षी, झाडाजवळ शाळा, शाळेत मुले, बागेत जशी डोलतात फुले। गावाजवळ नदी आहे आणि नद्यात पाणी आहे आणि त्या पाण्यात मासा आहेत, मतलब मछली आहे आणि ती कशी झोपतात इथे आपल्याला प्रश्न विचारला आहे। झोपडीजवळ झाड, झाडावर पक्षी आहे, परिंदे हैं, पक्ष्याच्या पंखावर छान छान नक्षी। उनके जो पंख है इथे आपल्याला चित्रात दिसत आहे, पंख्यावर नक्षी आहे, डिझाईन काढलेली जशी आहे। झाडाजवळ शाळा, झाडाजवळ काय आहे, शाळा आहे। शाळेत मुले, मुले हैं यानी स्कूल में बच्चे हैं। बागात जशी, बाग में जैसे डोलतात फूले, इतने खूबसूरत खूबसूरत बच्चे हैं फूलों की तरह। जिस तरह बाग में फूल होते हैं उसी तरह स्कूल में प्यारे प्यारे बच्चे हैं आप लोगों की तरह। पहा एका म्हणा वाचा, पक्षी, नक्षी, झोपडी, झोप। शब्द एका सारख्या अक्षरास गोल करा। झोपा, झोपडा, दोघीमध्ये कोणचा अक्षर असा आहे जे सारखा आहे। झो हे अक्षर आपण गोल केलेला आहे। पक्षी, नक्षी, पक्षी आणि नक्षीमध्ये अक्षी हे शब्द जे आहे ते सारखं आहे, त्यावर आपण गोल केलेला आहे। ही मी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेली आहे। फुले, मुले, फुले आणि मुले मधील ले जे आहे ते अक्षर सारखं आहे म्हणून त्यावर आपण गोल केलेला आहे। गोलातील अक्षर वाचा, झो, अक्षी।